नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती का, एखादा व्यक्ती एखादं कृत्य करत असेल किंवा त्या पद्धतीनं वागत असेल आणि ते काही करताना त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल किंवा एखादी गोष्ट त्याला सहन झाली नसेल तर मग त्या व्यक्तीच्या अश्रूंचा बांध फुटू लागतो. त्याला ते सहन होत नाही. त्याच्यामध्ये काही जे दुःख आहे ते त्याच्या डोळ्याच्या पाण्यामधून बाहेर पडतं. म्हणजे तो माणूस रडू लागतो आणि त्याच्या भावना त्याच्या रडण्यातून व्यक्त करत असतो. आता असं आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्यासोबतसुद्धा घडत असेल. एखादी गोष्ट सहन झाली नाही किंवा फार आनंद झाला, फार दुःख झालं तर त्या व्यक्तीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं. पण हीच गोष्ट जर सतत 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 होत असेल तर मग लोक त्याला नाटकं म्हणू लागतात, लोक त्याच्यावर टीका करू लागतात आणि नौटंकीसुद्धा म्हणू लागतात. जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये सुद्धा अशीच काही मंडळी आहे जे स्वतःच्या रडण्याचा बहाणा घेते, रडण्यासारखं करते आणि एक भावनिक वातावरण तयार करून लोकांना आपल्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. असे राजकारणामध्ये काही मंडळी आहेत. आता त्यामध्ये नाव येतं ते म्हणजे सुषमा अंधारे यांचं. सुषमा अंधारे यांचं म्हणजे सुरुवातीचं बोलणं कशा पद्धतीनं होतं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर त्या कशा पद्धतीनं टीका करायच्या हे आपण अगदी मागच्या काही काळामध्ये बघितलेलंच होतं. आता मात्र त्याच उभाटा गटामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि ठाकरे गटाच्या उपनेत्यासुद्धा आहेत. पण आता त्या तिथं असतानासुद्धा एक भावनिक वातावरण तयार करतायत. त्या बोलताना रडत आहेत आणि त्यांना रडूसुद्धा येतं. आता त्यांना खरं जरी रडू येत असेल, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असेल, पण मात्र आता लोकांना ते खोटं वाटायला लागलं आहे, लोकांना ती नौटंकी वाटू लागली. आता याच्यावरच प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणजे तृप्ती देसाई यांनी. तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यावर काय म्हणाल्यात किंवा कशा पद्धतीने टीका केली आहे बघा हा व्हिडिओ. परंतु सुषमा अंधारे ज्या महिला नेत्या आहेत त्या जेव्हा शिवसेनेत आल्या, खरं तर बाळासाहेबांवर आणि आदरणीय आमच्या उद्धव साहेबांवर ज्यांनी खालच्या पातळीवर टीका केली त्यांच्याच पक्षात त्या गेल्या. आता काहीतरी चांगलं पद हवंय म्हणून वारंवार नौटंकी करताना दिसतात. सध्या नवरात्र चालू आहे, ज्या देवीला त्यांनी नावं ठेवली तिथेच जातात आणि मंदिरामध्ये आता स्वतःच्या स्वार्थासाठी मी कशी देवी भक्त आहे हे दाखवून देतात. त्या देवाला मानतच नाहीत तरी वारीत सहभागी झाले. हे सगळं स्वार्थासाठी करतात. आणि एकदा त्या रडल्या होत्या तेव्हा सहानुभूती वाटली किंवा वाईट वाटलं की एखाद्या महिलेला राजकारणात रडावं लागलं. पण दरवेळीच डोळे दाबून दाबून खोटे अश्रू आणायचे आणि नौटंकी करायची. मला वाटते सुषमा अंधारेजी हे बास करा, सुधरा. कारण इतर महिला राजकारण्यांना तुमच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जनतेचा वेगळा होतोय. ऐकलं तृप्ती देसाई काय म्हणतात. तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारेंचं मागचं पुढचं सगळंच काढलंय. म्हणजे अगोदर सुषमा अंधारे कशा पद्धतीनं बोलायच्या, कशा पद्धतीनं टीका करायच्या आणि आता त्या कशा पद्धतीनं बदलल्या आहेत. पण आता मात्र त्या नौटंकी करत आहेत आणि त्या रडून दाखवत आहेत असं सुद्धा तृप्ती देसाई म्हणाले. आता जर आपण पाहिलं तर जशा जशा निवडणुका जवळ येतील तसं तसं लोक काय करतील, कशा पद्धतीनं बोलतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. कारण की राजकारणामध्ये तसं मोठ्या प्रमाणात घडतं. जर आपण सुषमा अंधारे यांची गोष्ट घेतली तर सुषमा अंधारे या संघर्ष करून इथपर्यंत पोहोचल्या आहेत. पण ज्या पद्धतीनं त्या बोलत असतात, ज्या पद्धतीनं त्या टीका करत असतात हे मात्र योग्य नाही. कारण की कुठल्याही जाती पंथ धर्माचं देवी देवतांचं ज्येष्ठ नेत्यांच्या वर टीका करून मोठं होण्यापेक्षा जर कर्तृत्ववान माणसाने आपल्या जे चांगलं कार्य आहे, जे हिताच्या गोष्टी आहेत, लोकांच्या समस्या आहेत, असे मुद्दे जर घेऊन पुढं गेलं तर आपल्याला जनतेचा आणि लोकांचा पाठिंबा मिळत असतो. एखाद्यावर टीका करून, एखाद्यावर बोलून माणूस लवकर प्रसिद्ध होतो, लवकर मोठा होतो, पण त्याला मात्र त्याच पद्धतीनं टीकेचा सामनासुद्धा करावा लागतो. ज्या पद्धतीनं आपण जर एखाद्यावर टीका करतो तर आपल्यावर जरी कोणी टीका केली तर मग ती टीका आत्मसात करणं किंवा
समजून घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. पण तसं मात्र राजकारणामध्ये घडत नाही. आपण एखाद्यावर वाटेल ते बोलायचं, वाटेल ते टीका करायची, पण आपल्यावर जर कोण बोललं तर मग मात्र आपल्याला राग येतो, मग मात्र आपल्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जातात आणि मग आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. असं सुद्धा राजकारणामध्ये घडू लागतं. एकंदरीत तृप्ती देसाई यांच्याबद्दल आणि सुषमा अंधारे यांच्याबद्दल तुम्हाला जे काय वाटतं ना ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.